मम्मी काय करतेस? लोणचीसाठी मिरची काढते. एवढे लाल? हो, मी लालच ठेवलंय. उन्हाळ्याला सुरुवात झालेलीच आहे. आपण कैरी आणि मिरचीचा लोणचा करणार आहोत. आंबे व्यवस्थित स्वच्छ धुवून मी बारीक बारीक कट करून घेते. एका चॉपरच्या साहाय्याने व्यवस्थित बारीक चॉप करून घ्यायचे. त्याचबरोबर मिरच्या हे जास्त तिखट नाही आहे म्हणून मी लाल मिरच्यांचा सुद्धा याच्यात वापर केलेला आहे, तेही चॉप करून घेऊया. एका पॅनमध्ये धणे, मेथी, जिरा, बडीशेप घेऊन काळी मिरी घेऊन व्यवस्थित रोस्ट करून घेऊया आणि मिक्सरमधनं भरट वाटून घेऊया. कैरी आणि मिरची एकत्र करून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण मसाले टाकणार आहोत. लाल मिरची पावडर, काळे तीळ आणि भरट वाटलेला मसाला एकत्र करून घेऊया. गरम तेल याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं, व्यवस्थित मिक्स करूया. एका छोट्याशा वाटीमध्ये कोळसा आणि हिंग, त्यामध्ये तुपाची धूर देऊन आपण याला स्मोकी फ्लेवर देणार आहे, कारण आपला लोणचा स्मोकी लागला पाहिजे. अजिबात वर्षभर खराब न होणारा लोणचा आहे. तुम्ही घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगा.